आज या जय मल्हार क्रांती संघटनेच्या ऑफिसमध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ नेते, आमचे सर्व मार्गदर्शक, आमचे मित्र, हेलिकॉप्टर सरपंच, नव्याने चेअरमन झालेले गोडरे साहेब, अण्णा आणि माझ्या सर्व माता भगिनी, खास करून ही मीटिंग आपण काल कॉल केली, काल सगळ्यांना फोन केले आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. आपल्याला ही मीटिंग बोलवण्यापाठीमागचा उद्देश दोनच त्याच्यामधले विषय होते. एक पहिला मुद्दा जो आहे तो आहे आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांच्या शासकीय जयंतीच्या निमित्तानं बिवडी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आपला समाज बांधव, माता भगिनी त्या ठिकाणी आल्या पाहिजे, त्या संदर्भात ही आपली मीटिंग आहे. दुसरा मुद्दा आहे आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ झाले, ते आज लोकांपर्यंत पोहोचलं नाही. ते का पोहोचलं नाही आणि कधी पोहोचणार आहे आणि त्याला जबाबदार कोण आहे याच्याकरता ही मीटिंग आहे. तर पहिला मुद्दा आहे आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांची जयंती. ह्या जयंतीच्या निमित्तानं आपण प्रत्येक वेळेस आपण मीटिंग घेत असतो, प्रत्येकाला जबाबदाऱ्या देत असतो. याही वेळेस आपण प्रत्येकाला सांगितलेलं आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आज तर शब्द सगळ्यांनी दिलेला आहे. आदरणीय देवेंद्रजी ह्या कार्यक्रमाकरता येणार आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपण सीएम साहेबांना काय आपण बोललो नाही, पण तरी सुद्धा आपला ट्राय आहे की आपण बोलू शकतो आणि त्यामध्ये अनेक मान्यवर त्या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे. महामंडळाच्या संदर्भात सावे साहेब त्या ठिकाणी या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी आपण आणणार आहे. मुद्दा हा आहे की त्याच दिवशी आद्यक्रांती उमाजी नाईकांच्या जयंतीच्या दिवशीच त्या ठिकाणी गणपती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपलं जे कुलदैवत आहे गणपती आपल्या सर्वांचं बस्तान आहे आणि त्या ठिकाणी गणपती त्या दिवशी बसतात आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी असं काही आपल्या नेत्यांना वाटतंय की लोक येण्याकरता थोडं त्या दिवशी टाळाटाळ होऊ शकते. खास करून या ठिकाणी सांगतो की आद्यक्रांती राजे उमाजी नाईक जेवढं आपण गणपतींना मानतो तेवढंच आपल्या दैवताला मानतो आणि त्या दैवताची ही जयंती आहे. ही जयंती 12 वाजता मानवंदना असती, त्याच्यानंतर 1 वाजता 2 वाजेपर्यंत तो कार्यक्रम होतो आणि 3 वाजेपर्यंत आपण घरी जातो. असा लय मोठा काही वेळ त्या ठिकाणी जात नाही आणि आपण गेल्यानंतर सुद्धा गणपती बसू शकतो आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण गणपती बसू शकतो. अडचण काहीच नाही. आपल्याला ही जी जयंती आहे ही जयंती मागं ज्यावेळेस आपण पाहिली की 1,00,000-2 लाख पब्लिक त्या ठिकाणी उपस्थित होते. मागच्या वेळेस देवेंद्रजी आले नाही, त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहीत झालं की त्या ठिकाणी हेलिकॉप्टर त्यांचं बजेट हेलिकॉप्टरने येणार होते. त्या ठिकाणी पायलटने त्यांना सिग्नल दिला नाही, त्यामुळे ते येऊ शकले नाही. तरी सुद्धा ऑनलाईन त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी भाषण केलं, सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि ज्या ज्या गोष्टी त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी महामंडळाचा विषय असेल सर्व आज आपला पूर्ण झालेला आहे. मागल्या वेळेस आपण जी लोकांपर्यंत गेलो त्यावेळेस लोकांपर्यंत एक विषय असा मांडला गेला आपल्या लोकांनी की आपलं महामंडळ होणार आहे, आपल्याला महामंडळातून पैसे मिळणार आहे, आपल्याला महामंडळाच्या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे. त्याच वेळेस बाकीच्या काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि महामंडळ होणार नाही, तुम्हाला काही मिळणार नाही किंवा दुसरं काहीतरी, ही फक्त जयंतीला बोलावण्यापुरता विषय आहे म्हणून त्या पद्धतीने केला. पण आज खंडेरायाच्या कृपेने त्या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ झालं. अनेक महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत आज की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑफिसला त्या ठिकाणी आपली प्रकरणं जायला लागली. त्या ठिकाणी इथं पण बरेच लोक असे बसलेले आहेत की त्यांनी त्याच्यातली काही प्रकरणं मिळवलेली आहेत, त्याचे पैसे मिळालेले आहेत. यामध्ये महामंडळ आपल्या दारात आलेलं आहे. महामंडळ आपल्या दारापर्यंत जय मल्हार क्रांती संघटनेने आणून सोडलेलं आहे. आता ती महामंडळ कसं वाढवायचं, त्या महामंडळातून कसं पैसे मिळतात आपल्या समाज बांधवांना,
त्या महामंडळातून कसं बिझनेस करता पैसे मिळेल हे आपल्याला आता त्या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यायचं आहे। याच्यामध्ये आपण सगळ्यात जादा आपल्या समाजामध्ये एक जादा विषय एक होतात महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रात कमीत कमी 3 ते 4 हजार असे महिलांचे बचत गट त्या ठिकाणी तयार झाले। आपण जे सांगितलं त्या पद्धतीने सगळ्यात रिस्पॉन्स आपल्या माता भगिनींचा त्या ठिकाणी आला आणि रिस्पॉन्स येण्यापाठीमागचा उद्देश सुद्धा हे आहे की त्या महामंडळामधून माझ्या आया बहिणींना, माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी 1 लाख रुपये बिझनेस करता मिळणार आहे आणि 1 लाख मिळू शकतात, 5 लाख मिळू शकतात, 10 लाख मिळू शकतात, 50 लाख मिळू शकतात। तो बिझनेस त्यांनी काय करायचा हे त्यांच्या हातामध्ये आहे। तुम्ही किराणा दुकान टाकू शकता, तुम्ही शेळ्या घेऊ शकता, तुम्ही मेंढरं घेऊ शकता, तुम्ही म्हैस घेऊ शकता, तुम्ही गाया घेऊ शकता, तुम्ही ट्रक घेऊ शकता, तुम्ही डंपर घेऊ शकता, तुम्ही पोकलँड घेऊ शकता। अनेक विषयाकरता तो विषय आहे। त्याच्यामध्ये बाकीचा विषय हा बाजूला, पण त्या ठिकाणी महिलांकरता आपण का ज्यादा त्याच्यामध्ये हे केलं की सकाळी 8 वाजल्या की आपल्या प्रत्येक रामोसवाड्यामध्ये त्या ठिकाणी 1 पिकअप लागते, 2 पिकअप लागतात आणि माझ्या माता भगिनी तो स्वयंपाक करतात आणि त्या ठिकाणी कामाला जातात। आणि त्याच्यामध्ये एक आहे त्याच्यामध्ये त्या कामाला गेल्यानंतर त्यांच्यावरती अनेक अन्याय होतात। मग त्यांचं अनेक गोष्टींचं शोषण असतं, अनेक त्यांना वागणूक चुकीची मिळते, अनेक गोष्टी होतात। कारण त्या ठिकाणी त्यांना 200 रुपये 300 रुपयाच्या रोजाने त्या ठिकाणी नेलेलं असतं आणि त्यांच्याकडून ते काम करून घ्यायचं असतं। माझं असं म्हणणं आहे की आपण जशी जय मल्हार क्रांती संघटना स्थापन केली, महामंडळ झालं आणि त्या दिवशी आपण घोषणा केली की माझी एकही बहीण दुसऱ्याच्या बांधाला गेली नाही पाहिजे, त्याच्याकरता हे महामंडळ आपण स्थापन केलेलं आहे आणि त्या मोठ्या कष्टाने सर्वांनी आपण स्थापन केलं। आज महामंडळ आपल्या दारापर्यंत आलेलं आहे आणि त्यामध्ये त्या आया बहिणींपर्यंत आपली कोणती माणसं गेलेली नाही, त्या लोकांपर्यंत आपली कोणती माणसं गेलेली नाही। काही करून आपल्या नेत्यांनाच बऱ्यापैकी माहित नाही की बाबा ही महामंडळाचे पैसे काय आहेत, मिळणार कुठं आहे, काय आहे की आता बऱ्यापैकी त्याचं 2 महिने त्याचं हे झालं आणि आता आपण जी ज्यादा त्याच्यावरती चिडाचिडी लोकांवरती माझ्याकडून झाल्यानंतर बऱ्यापैकी त्याचा रिस्पॉन्स आपल्याला यायला लागलाय आणि आता इथून पुढे ती मिळणार आहे। आपल्याला महामंडळाच्या याच्यात काही निकष असे आहेत की जामीनदार हा विषय आहे। 1000 महिला ज्यावेळेस प्रकरण दाखल करतात त्यावेळेस 1000 महिलांचं होणार असं नाही, पण किमान 500 महिलांचं झालं पाहिजे, किमान 200 महिलांचं तरी त्या ठिकाणी झाले पाहिजे। ज्या महिलांच्या त्रुटी त्याच्यामध्ये येतील, ज्या महिलांच्या अडचणी त्यामध्ये येतील किंवा ज्या लोकांच्या अडचणी येतील, ते महिलाच नाही अनेक लोकांच्या त्या ठिकाणी प्रकरण असतील, तर त्याच्यामध्ये त्रुटी आल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कळणार आहे की नेमकी अडचण काय आहे, कोणता प्रॉब्लेम येणार आहे, काय अडचण त्या सरकारकडे जाऊन आपण सांगू शकतो, ती कमी करू शकतो, त्याच्यात पुढला पार्ट आहे। आता महत्वाचा विषय आहे की आपण प्रकरण दाखल करणे, आपल्या लोकांना काही ना काही मिळवून देणे हा महत्वाचा मुद्दा आहे। याच्यामध्ये 50 कोटी आपल्या महामंडळाला भाग भांडवल दिलेलं आहे आणि 50 कोटीतलं 5 कोटी रुपये आता खाली आलेले आहेत। त्या 5 कोटी रुपये ज्यावेळेस आपलं संपतात त्यावेळेस 50 कोटी रुपये त्याच्यावरती येतील। ज्यावेळेस ती 50 कोटी संपतात त्यावेळेस 500 कोटी रुपयाचं या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजींनी 500 कोटीवरती तुझा सही केलेली आहे, त्याचं लेटर मायक आहे, त्यांची सही झालेली त्यांचं लेटर मायक आपल्याला दाखवतो सगळ्यांना। पण आपलं जर 5 कोटी संपणार तर 50 कोटी कसं येणार, 50 कोटी नाही संपलं तर 500 कोटी कसं येणार। हा सरकारी निधी आहे, तो निधी आलेला आपण त्या टायमिंगला संपवला, त्या याच्यामध्ये आपण प्रत्येकाने ती कर्ज घेतलं, प्रत्येकाने आपण ती चांगल्या कामाकरता वापरलं, आपलं त्याच्यामध्ये आपलं जर एक बिझनेस उभा केला आणि त्या बिझनेसमधून महामंडळाचं जी देणं आहे ती देणं रेग्युलर केलं आणि त्याच्यातून महामंडळ मोठं झालं। तर माझी खात्री आहे, मला माहिती आहे, याच्यातली खात्रीशीर माहिती आहे की लय झाले 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही रामोशी समाजाची महिला, एकही रामोशी समाजाचा व्यक्ती कुणाच्या बांधाला जाणार नाही, स्वतःचे बिझनेस उभे करू शकतात। मी ताई सांगितलं होतं की याच्यामध्ये 5 लाख आपण बचत गटाच्या महिलांकरता 11 महिलांकरता 5 लाख आपण मिळून देऊ, त्याच्यामध्ये 5 लाखात कोणता बिझनेस टाकायचा ती पण मी सांगितलं। पण आता उलट आपल्याकरता चांगलं झालंय, आपल्याला एका महिलेला एका प्रकरणाला 1 लाख मिळतात, म्हणजे 11 महिला जर असतील तर 11 लाख आपण जमा करू शकतो।
आणि त्या 11 लाख महिला 11 लाख रुपयाचं 11 महिलांनी त्या ठिकाणी एक बिझनेस उभा करू शकतो. जो बिझनेस त्या ठिकाणी त्या 11 महिला त्याच्यावर पोट भरतात आणि 50 महिला त्याच समाजातल्या आपल्या समाजातल्या जर दुसरीकडे जातात 300 रुपयांनी, त्या ठिकाणी 500 रुपयांनी तुम्ही त्यांना कामाला ठेवू शकता आणि घरी त्यांना काम देऊन तिथं एक वेगळं एक बिझनेस उभा करू शकता. याची नोंद घ्या सगळ्यांनी की ही होऊ शकतं, हे करून दाखवलंय आपण. पण ज्या वेळेस आपल्या महिलांना, आपल्या तरुणांना, आपल्या लोकांना त्याचा फायदा होईल त्याच वेळेस आपण सक्सेस झालो, नाही तर होणार नाही. आणि ते सक्सेस होण्यापाठीमागं आपल्या जी गरीब लोक आहेत त्यांना ऑफिस माहीत नाही, आपली जी गरीब लोक आहेत त्यांना लोक माहीत नाही, आपली जी गरीब लोक आहेत अर्ज कसा घ्यायचा माहीत नाही. त्या ठिकाणी कृपा करून जय मल्हार क्रांती संघटनेने ह्या 12-13 वर्षामध्ये एक नंबर काम केलेलं आहे. समाजाला जेवढं दिलं नाही कुणी आजपर्यंत तेवढं दिलेलं आहे. पण आपल्याला जी मेन गोष्ट आपली झालेली आहे आपल्या समाजाकरता आर्थिक विकास महामंडळ, तर त्याच्यातून आपल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता झालेली आहे. म्हणून आपण प्रत्येकाने प्रत्येक तालुक्यात फॉर्म जमा करा. त्या लोकांचे जे आता समजा जातीचे दाखले लागतात तर तेवढीच जमा करा. ज्यांचं शेतीचे काय समजा 8-10 एकराचा उतारा असू द्या, 10 गुंठ्याचा असू द्या, 7-12 समजा लागतोय तर 7-12. म्हणजे जर 100 महिला एका गावात असतील तर 10 निवडून काढा. त्यांचं प्रकरण पहिलं करा. त्यांचं बाकीच्यांचं जे आपण करतोय कसं कसं करायचं आपण ठरवू, ती नंतर आपण त्याच्यामध्ये कसं बसतंय तसं. पण पहिलं आता तुम्ही त्याच्यावरती जोर द्या. आणि त्यामुळं आपल्याला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाने जातीने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. जर तुम्हाला एक सांगतो, ही जर मिळवून देण्यापाठीमागं जर आपल्या त्या तालुक्यातल्या लोकांनी जर मदत केली आपल्या लोकांना, तर त्या व्यक्तीला गळ्यामध्ये हार घालत्या महिला, त्याची पूजा करतात की ह्या व्यक्तीमुळं मला काहीतरी मिळालं, माझ्या लेकरबाळं मोठी झाली. पण जर संघटनेने जर नाही केलं तर त्याच महिला चपलने सुद्धा हाणत्यात, ही काळजी घ्या. कारण सांगून बसलोय आपण, प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे, बोंबललेलो आहे मी सगळ्या ठिकाणी की माझ्या महिला कामाला नाही गेल्या पाहिजे, ही नाही गेल्या पाहिजे. उद्या त्यांना जर विचारलं की तू का नाही केलं, मला माहीतच नाही ना, मला आमकच नाही, माझ्या कुणी आलंच नाही. तर त्याच्यामुळं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्या की ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. इथून पुढे त्या करायच्या. त्या तालुक्यातली समजा 2-4 लोक हुशार काढा, 2 पोरं हुशार काढा. तुम्ही 100 रुपये काढून त्याला द्या, बाबा हे करून आण जा, या महिलाचा घेऊन 11 महिलांचा 11 फॉर्म काढा. ज्याचं प्रकरण एक देण्यात घ्या की ज्याचं प्रकरण करायचंय ती महिला स्वतः त्या ठिकाणी असणार आहे, तिला तसा फॉर्म मिळणार नाही. म्हणजे तुमचं प्रकरण तुम्हाला करायचंय तर सर जाऊन नाही फॉर्म आणू शकत, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी. आणि ही प्रत्येक महामंडळाचं ते आहे, आपल्याच नाही, प्रत्येक महामंडळाचं आहे. तर त्यामुळं बाकीचे त्याचे निकष कुठलं काय असेल ते आपण सगळं काय करू, आपण अजून काय काय त्याच्यामध्ये करता येईल ते करू, अजून काय काय त्याच्यामध्ये आणता येईल ते आणू. पण फक्त हे पैसे जे घेतल्यात ते पैसे संपले पाहिजेत आणि जे पैसे घेतल्यात ती परत रिटर्न झालं पाहिजे, याची काळजी घ्या. आज जर महिलांना 1 लाख रुपये जर महिलांनी घेतलं, ती जर पैसे फेडलं तर तिला 10 लाख रुपये मिळणार आहे. ती 10 लाख रुपये जर फेडलं तर 50 लाख मिळणार आहे. म्हणजे एक बिझनेस जर उभा राहिला महिलेचा 11 लाखाचा, 11 महिलांचं उभं राहिलं तर 50 महिला त्या ठिकाणी काम करणार आहे. आपलं याच्या पाठीमागचा उद्देश खूप मोठा आहे, फक्त ही करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पाठीमागं आपण पाहिले की आता कल्याणने पण प्रयत्न केलं, कल्याणला मिळून गेलं. याच्यात तुम्ही काही करू शकता, तुम्ही ट्रक घेऊ शकता, बिझनेस कुठलाही करू शकता. महिलांनी फक्त आपल्याला पिठाची गिरण्या बाकीचं हे जे आहे हेच आपल्याला करायचं. त्याचं ती जी मटेरियल आपण करणार आहे तर ती मटेरियल आपलं कुणी ना कुणी घेतलं पाहिजे, ती मार्केटमध्ये गेलं पाहिजे. ती फक्त एकमेव मटेरियल आहे, ते मसाले पुट्टे बिट्टे त्या बाकीचे जे आहे ते सगळं बंद येतात. त्याच्यावर ते 1000 बचत गट काम करतात. आपण फक्त धान्य घ्यायचं, दळायचं, पॅकिंग करायचं आणि तुमचं माणूस येणार आपला तिथं की उचलणार, तुम्हाला लोक पैसे देणार, घेऊन जाणार. तर ही पिठाच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला हे करायची. एक मुंबईचं जरी जर आपण पिठाचं जर काढलं तर रोजचं त्या ठिकाणी 4 लाख टन पीठ फक्त मुंबईला लागतं. त्यामुळं पीठ हा असा विषय आहे की त्या ठिकाणी आपण चांगल्या क्वालिटीचं जरी केलं तर आपल्या त्या महिला खूप मोठा बिझनेस त्या ठिकाणी उभं करू शकतात. याच्यामधला दुसरा विषय, जर 11 महिलांनी बिझनेस उभा केला आणि 11 महिलांनी जर बिझनेस उभा करून त्यांनी जर त्या ठिकाणी एक आठवड्याला जर 1-2 टन काहीतरी 3 टन त्याची कॅपॅसिटी आहे, 3-4 टनापर्यंत रोजचं ते दळू शकतात. त्या पॅकिंग जर आठवड्यात समजा 4 टन म्हणजे आठवड्यात जवळजवळ 28 टन मटेरियल त्यांच्याकडे त्या याच्यातलं. आणि ते मटेरियल 28 टन जी खरेदी करायचं आहे ना,
तर तुमच्या सारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी जाऊ शकतो, त्यांच्याकडून तो खरेदी करू शकतो. तुम्ही 1 रुपया त्याच्यामध्ये ठेवू शकता किलो मागं आणि तुम्ही पुढे मार्केटिंगला देऊ शकता. म्हणजे याच्यात सगळं एक बिझनेस जर केला तर सगळा तुम्ही बांधल्या जाता एक सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळं त्याची काळजी घ्या. फायदा नुसता महिलांचाच नाही, महिला याच्याकरता बाबांनो आहेत माझ्या डोक्यामध्ये ज्यादा, की त्या महिलांचा हाल मला माहिती आहे काय, मी पाहिलेलं आहे खूप, की त्या महिला जर सक्षम झाल्या, महिला म्हणजे असं नाही की आपण सक्षम आहे म्हणून आपल्या महिला आपल्या जीवावर आहे, पण असे हजारो कुटुंब आहेत की त्या महिलांच्या जीवावर नवरा आहे. हजारो लाखो कुटुंब आहेत असे की त्याच्यामुळं त्या पहिल्या सुधारले तर अख्खं कुटुंब सुधारलं. त्यामुळं आपण सगळ्यात ज्यादा जोर तिकडे देतोय. त्यामुळं तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष घाला. आपण जी जयंती करणार आहे ही जयंती मंत्री महोदय कोण येते आणि काय येते याचं ती कळणारच आहे. पण त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने महिला, लाखोच्या संख्येने पुरुष आपल्या जयंती करता, आपल्या राजाच्या जयंती करता त्या ठिकाणी 12 वाजता 11 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहावा बिवडी या ठिकाणी, असं सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो. मी परत एकदा महाराष्ट्रातल्या सर्व रामोशी बेडर समाजाला आव्हान करतो की ही जी महामंडळ आद्य क्रांती रोमाजी नायकांचं महामंडळ आहे, ही महामंडळ सर्व संघटनांकरता आहे, सगळ्या समाजाकरता आहे. आपण तिथं कोणता अडथळा न आणता माझ्या समाज बांधवांच्या शेवटच्या टोकाच्या जे समाज बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा विषय जाऊ द्या, त्यांना प्रकरण करून द्या. ते अडाणी आहेत, त्यांना कळत नाही तर त्यांना माहिती करून द्या. आणि ज्या ठिकाणी आपलं 2 रुपये जर इकडे तिकडे घालत असतात तर त्यांच्याकरता गोरगरिबांकरता घाला. ती लोक त्या ठिकाणी घेऊन जा आणि त्यांचं प्रकरण करून द्या. आणि त्यानंतर आपल्याला जो आशीर्वाद मिळणार आहे, आपला जो समाजवरती येणार आहे, त्याचं आपल्याला कालांतराने 10-20 वर्षानंतर त्याचा इफेक्ट दिसणार आहे, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. मी परत एकदा महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना सर्वांना विनंती करतो की आपण येत्या 7 सप्टेंबरला बिवडी या ठिकाणी 11 वाजता लाखोच्या संख्येने आपल्या राजाच्या दर्शनाकरता यावं, आपल्या घराला कुलूप लावून यावं, असं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय मल्हार.